कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन मोढा येथे शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे। मंगळवारी नवीन मोढा अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बद्रीसेठ मंत्री यांच्या हस्ते या शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी दराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माणिकराव बारसे, सहसचिव गणेश भारसावडे, सुरेश लोट आदी उपस्थित होते। नवीन मोंढा बाजारात शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येत असतात, मात्र शौचालयाच्या अभावामुळे त्यांची गैरसोय होत होती। ही बाब लक्षात घेऊन बाजार समितीने शेतकरी, व्यापारी आणि कामगारांच्या सोयीसाठी शौचालय उभारले आहे। वाल्मिक मेहतर समाज सुधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश लोट यांच्या माध्यमातून शौचालय बांधण्यात आले आहे। शहरात एकूण 52 सार्वजनिक शौचालयाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी 26 शौचालयाचा प्रस्ताव रखडले आहेत। तात्काळ उर्वरित शौचालय उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या मार्केट यार्डामध्ये पहिले ऑलरेडी 2 शौचालय बऱ्याच वर्षापासून उपलब्ध आहेत। तर नवीन मार्केट यार्डामध्ये आमचे ऑप्शन हॉल बिटाचे 2 आले, ते हळदीच्या बिटासाठी आणि एक भुसार मालाच्या बिटासाठी। तर बरेच शेतकरी, आडते, हमाल, मापाडी, महिला वर्ग, मापाडी कामगार यांच्यासाठी, यांच्या सोयीचं होण्यासाठी आम्ही या दोन्ही ऑप्शन हॉलच्या समोरच शौचालयाची निर्मिती केलेली आहे। आणि आज ओपन आमचे हमाल मापाडी प्रतिनिधी श्री शिवाजीराव दराडे साहेबांच्या व आमचे व्यापारी असोसिएशनचे गिरधरराव बद्रीनारायण मंत्री आज यांच्या हस्ते उद्घाटन करून आज आम्ही चालू केलेलं आहे। आणि इतर सर्व बाजार घटकांना, शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापारी, आडते, मदतनीस यांना कुठेही त्रास होऊ नये याच्या आणखी 2 आम्हाला शौचालयाचे आम्ही प्रस्तावित आहेत। आणि ते लवकरच आम्हाला आमच्या कार्यालयाच्या बाजूला व SBI बँकेच्या बाजूला आम्हाला 2 ठिकाणी प्रस्तावित आहेत आणि ते लवकरच आम्ही काम चालू करू। माझे कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड सुरेश लोटे यांच्या शौचालयाच्या निमित्ताने आपण शौचालय बांधले आणि अजून 2-3 शौचालय बांधायची तयारी मार्केट कमिटीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपल्याला बांधण्यात करण्यात येत आहे। तरी आम्ही जेवढं होईल तेवढं सहकुशल महिला मंडळ, हमाल मापाडी हातगाडा संघटनेच्या वतीने आपण जेवढं सहकार्य करायचं तेवढं सहकार्य करू। कुठं